नमस्कार, आपण पाहतात लोकदौंडी न्यूज। 7 वारा स्वतःच्या नावावर दुसऱ्या कोणी जमीन भूसंपादन केलेली नाही तरी या शेतकऱ्यावर गुन्हे दाखल व अटक का? या शेतकऱ्याने गांजा लावला होता का? अधिकारी व शेतकऱ्यात खडाजंगी। शेतकऱ्यांनो, तुमच्यावरही ही वेळ येऊ शकते। तो वर उंचीवर तुम्ही उभारलाय तो टावर, या ना साहेब, खाली या पाहायला, या खाली, या ना पाहायला, या ना। लोकांच्या तक्रारीची दखल घ्यायची नाही, काही करायचं नाही। ओ ड्रायव्हर साहेब, उतरा खाली। काय नाव म्हणजे तुमचं? खोकळ। पद काय आहे तुमचं? हेड फॉर्म। बर, आणि हे टावर उभारताना लोकांचे हे केलं, तुम्ही केसेस दाखल केल्या? आमचा यांचा काही संबंध नाही। इथं पाहायला या ना, तो टावर किती वर हे केलाय आणि तो हे झाला। संबंध नाही म्हणजे संबंध नाही असं कसं काय म्हणता तुम्ही? आता ही लाईन एजन्सीने उभा केलेली। कोणत्या एजन्सीनी? तुम्ही ताबा कसं काय घेतला याचा? मी पत्र दिलं होतं। ताबा घेतलेला नाहीये। आणि लाईन कसं काय चालू आहे? आम्ही ताबा घेतलेला नाही, तेच बघण्यासाठी आम्ही आलो। त्यांनी आम्हाला हे केलं का बुवा ही लाईन कंप्लीट झाली म्हणून आम्हाला सर्वे करायसाठी त्यांनी पाठवलंय। अच्छा अच्छा। आम्ही अजून लाईन ताब्यात वगैरे काही घेतले साहेबांचा जबाब महत्वाचा आहे। आम्ही अजून ताब्यात घेतलेलं नाही लाईन। अजून त्यांचं काम पंच पॉईंट आमची, आम्ही त्यांना सांगितलं आमचे एवढे पंच पॉईंट आहेत, ते पंच पॉईंट काढल्याशिवाय आम्ही लाईन ताब्यात घेणार नाही। पंच पॉईंट काय असतो? म्हणजे त्यांचे काय RW प्रॉब्लेम आहेत लोकांचे, त्यांनी मिटवायचे, नंतर आम्ही ताब्यात राईट ताब्यात लाईन घेणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलेलं। सप्लाय बंद करायला पाहिजे ना मग? हा, आता ते कंपनी आम्ही त्यांना, आता कंपनीला आम्ही हे केलेलं आहे ना, आमचा रिपोर्ट जाईल ना आता। अच्छा, आम्ही त्यासाठीच सर्वेला आलो बाबा। त्यांनी आम्हाला सांगितलं की आमची लाईन कंप्लीट झाली। आम्ही सांगितलं तुमची काय लोकांचे प्रॉब्लेम असतील तुम्ही सगळे क्लिअर करा, नंतर आम्ही तुम्ही यायला पाहिजे होतं माझ्याकडं इथं। आता आम्हाला पोलीस स्टेशन कडून कंपनी त्यांनी माहिती द्यायला पाहिजे तुम्हाला। आम्ही नगरचे लोक आहे, आम्हाला याच्याबद्दल माहित नव्हतं। हे बाकीचे या लोकांनी एजन्सीने तयार केलेली लाईन आहे। हा सप्लाय आता कुठं तयार होऊन कुठं जातो? हा सप्लाय विश्वविंड म्हणजे जी आहे तो भेंड्यासाठी येतो। विश्वविंड कडून भेंड्यासाठी येतो? भेंड्यासाठी येतो। अच्छा, आणि तुमची काय भूमिका आहे याच्यामध्ये? आमची काय भूमिका, आम्ही आता ही लाईन जी यांनी काय केलंय की विश्वविंडचा सप्लाय भेंड्या सबसेटसाठी दिलेला आहे। विश्वविंडने जी तयार झालेली वीज आहे ती भेंड्यासाठी आलेली इथं, आणि भेंडून इथून डिस्ट्रीब्यूट होणार आहे इथल्या लोकलसाठी। हा, मग यांची जी तक्रार आहे, संजय ठोबे यांची तक्रार, या तक्रारीविषयी तुम्ही काय म्हणजे सांगाल? आता ह्या तक्रारीविषयी हे बघा, मी आज पहिल्यांदा झालं, तुमची माझी कधी ओळख आहे? राईट, माझं पहिल्यांदा। मला फक्त काय ऑफिसने सांगितलं की या लोकांचं तिथं पत्र आलं होतं, आमच्या वरिष्ठांनी सांगितलं की बाबा तुम्ही काय करा, या लाईनचं जॉईंट पेट्रोलिंग करा। यांनी ह्या लोकांनी लाईन तयार केली, यांची काय काय क्युरी आहे किंवा काय काय असतील, लोकांचे काय म्हणणं असेल, पंच पॉईंट असतील, तुमचं काय RWचे प्रॉब्लेम असतील, तुम्ही ते पाहून घ्या। ते बघण्यासाठी आम्ही आलो। आता आम्ही सांगू म्हणजे आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन हे जे वीज वाहते याच्यातून, तर हे म्हणजे कायदेशीररित्या वाहते का? अधिकृतपणे चालू झालंय का ती लाईन? आता सध्या काय केलंय, इथून सप्लाय त्यांनी टेस्टिंग केलेली आहे, लाईन टेस्टिंग केलेली आहे त्यांनी, म्हणजे तिथपर्यंत सप्लाय येतो जातो ते बघण्यासाठी लाईन त्यांनी टेस्टिंग केलेली आहे। तुमच्या कंपनीने, ह्या कंपनीने काम करताना ह्या कंपनीचा 7/12 उतारा नाही माझ्या वावरामध्ये, यांचा भाडे करारनामा नाही, यांचा कुठलाही हे नाही। असं असताना माझ्यावर 5 गुन्हे दाखल केले यांनी माझ्या कुटुंबियावरती। आजपर्यंत माझ्या कुटुंबाला कुठला डाग नव्हता, ह्या लोकांनी मला गुन्हेगार बनवलं इथं माझ्या शेतामध्ये येऊन। तुमचे काय प्रॉब्लेम असतील आता ते तुमचे जे वरिष्ठ, आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा EC साहेब आमचे 1000 लोक आलेत आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने गुन्हे दाखल केलेत माझ्यावरती। आता कसं आम्ही एक सर्वसामान्य गुन्हा, तुमच्यावर गुन्हे का दाखल केले? काही गांजा वगैरे सापडला होता शेतामध्ये? गांजा वगैरे पहा, आता माझी शेती काय अजूनपर्यंत माझं रेकॉर्ड तपास। गुन्हा का दाखल केला म्हणजे? आता शेती तुमचीच म्हणता, 7/12 पण महापारेषणकडे नाहीये, मग म्हणजे गुन्हा दाखल का केला? असताना इथले नेवासा पोलीस स्टेशनचे PI धनंजय जाधव आणि राकेश वाला पोलीस अधीक्षक, या दोघांनी मिळून या कंपनीला बेकायदेशीर प्रोटेक्शन दिलं। शासकीय नियम हे सांगतो की शेतकऱ्यांच्या खाजगी शेत जमिनीमध्ये पोलिसांना डायरेक्ट जाण्याचा अधिकार नाही। धनंजय जाधव यांनी काय केलं, पोलिसांना, धनंजय जाधव आणि राकेश वाला ह्या लोकांनी काय केलं, या पोलिसांना बेकायदेशीर प्रोटेक्शन दिलं। या ना इकडे सर, जवळ या तुम्ही।
ह्या कंपनीला, महापारेषणच्या कंपनीला बेकायदेशीरपणे प्रोटेक्शन दिलं साहेब. आणि हे काम इतकं निकृष्ट दर्जाचं आहे साहेब का बस विचार. ते हे तो टावरचं पाया कुठं आहे साहेब, आणि ते फाउंडेशन कुठं घेतलंय त्यांनी. हा रोड आहे नेवासा शेवगाव रोड, राज्य महामार्ग आहे. आणि इथं जर समजा टावर कोसळलं, इथं जर जीवितहानी झाली, तर ते कंपनीचे अधिकारी मला म्हणतायत की हे जर कोसळलं तर तुमच्यावर जबाबदारी राहील याची, तुमच्यावर उद्या गुन्हा दाखल करण्यात येईल. या अगोदर पण टावर कोसळलेले आहेत वाटतं कुठेतरी. ह्या लाईनला 2 टावर कोसळलेले, तिथं कलेक्टर सुद्धा आलेला नाही, वीज नियामक आयोगाचा अध्यक्ष आलेला नाहीये, विद्युत निरीक्षक आलेला नाहीये. हे सगळं असतं रे, हे सगळे तिथं खुर्चीत बसून कंपनीने ठेवलं, यांना बाहेर सुद्धा येऊन दिलेलं नाही. म्हणजे टावर कोसळून जर काही जीवितहानी झाली तर याला काही मोल आहे का सर्वसामान्याच्या जीवाला? ते काय याच्यामध्ये GR मध्ये जी तरतूद असेल त्याच्यानुसार किती किंमत होऊ शकते बरं? एखादा जीव गेला तर त्याची किंमत किती होऊ शकते? मला कसं सांगते लोक आता. म्हणजे सर्वसामान्याच्या जीवाला काही किंमत राहिलेली नाही. हे बघा आता कंपनी जे काय, ज्या कंपनीची चुकी आहे ती कंपनीने जर बोगस काम केलं असलं ती कंपनी जिम्मेदारी नाही. संजय टोबे यांचं म्हणणं आहे की या ना इकडे बघा ना, टावर पर्यंत चला तुम्ही, या ड्रायव्हर साहेब. नाही बघा ना जरा जवळून बघा ना सर, तुमची पण जबाबदारी आहे, तुम्ही खाली तुमची पण जबाबदारी आहे. तुम्ही पाहणी करून चला ना. वरिष्ठांना काही गोष्टी कळवल्या पाहिजेत नाही का? हे बघा आम्ही त्यासाठी चाललोय. हा, तुम्ही त्यासाठी आले तर मग तुम्ही याची दखल घ्या. काय तक्रारी असतील शेतकऱ्यांच्या त्या लक्षात घ्या तुम्ही, कारण उद्या अनेक टावर कोसळलेले आहेत या लाईनला पुढे. तर मग जर उद्या हा टावर कोसळला, काही जीवितहानी झाली, आणि तुम्ही सरळ निघून चालले. आता तुम्ही म्हणताय आम्हाला शेतकऱ्यांच्या दखल घ्यायची आणि इथून निघून चालले. तुम्ही शेतकऱ्याला विचारायचं ज्याच्या शेतात टावर आहेत त्या लोक सोडले, ते लोक येऊ राहिलेत ना, ते लोक सोडलेले ते लोक येतील नाही इकडं. आता ते सगळं पॉईंटली येणार तिकडं. लाईनवर लोक सोडलेले आहेत, लाईनवर लोक ते बघत येणार आहे. या ठिकाणी विश्वविंड ते भेंडा ही जी टावर लाईन आहे, आणि या टावर लाईनच्या विरोधात, बेकायदेशीर कामाच्या विरोधात संजय ठोबे समाजसेवक हे लढा देत आहेत. आणि आज अचानक त्यांना MSBचे अधिकारी या ठिकाणी आलेले दिसले. ते अधिकारी हीच पाहणी करण्यासाठी आलेले आहेत की कुणाच्या या लाईनबद्दल काही तक्रारी आहेत का. तर संजय ठोबे हे या ठिकाणी दाखवत आहेत, ह्या कामाचा निकृष्टपणा दाखवत आहेत. ही कंपनीचा जो पायाभरणी आहे, कंपनीचा पायाभरणी किती हे असणार आहे, 7 ते 8 फुटाचा असणार आहे. हा जवळजवळ 5 ते 6 फूट फाउंडेशन जे या कंपनीनं माझ्यावरती गुन्हे दाखल करून, मला पोलिसांनी अटक करून, त्यांनी फक्त 1 दिवसामध्ये हे एवढं वर हे नेलं आहे साहेब. आणि खाली किती नेला आहे हा टावर, पाया हा किती खोले, तो टावर पलीकडचं बघा, तो पण वर आहे, ते तिथला आहे. आणि हा राज्य महामार्ग जो आहे जवळ आहे टावर, हा जर टावर कोसळला तर कार्यकारी अभियंता म्हणतोय की ही जबाबदारी तुमच्यावर राहील. म्हणजे मला अटक करायची, मला आतमध्ये जेलमध्ये टाकायचं, आणि उद्या जर टावर पडला, ह्या टावरला पाणी मारलेलं नाही साहेब, 1 दिवस सुद्धा पाणी मारलेलं नाही यांनी. मग अशी काय हे तुम्ही ताब्यात घेणार कंपनी? आम्ही ताब्यात घेतलेलीच नाही ना लाईन अजून. आम्ही लाईन ताब्यात घेण्यासाठी त्यांनी आम्हाला सूचना केल्या, म्हणून आम्ही याची लाईनची तपासणी करण्यासाठी झालो. तपासणी करण्यासाठी आले तर तुम्ही हे व्यवस्थित तपासणी करून घ्या याची. आणि तुम्हाला अटक कुठल्या याच्या बेसवर केली होती? मी शासकीय कामात अडथळे आणतोय म्हणून. अच्छा, म्हणजे कुठल्या शासकीय कामात अडथळे आणले? सांगत होतो साहेब, तुम्हाला जर काम करायचं नाही तर तुमचा 7/12 दाखवा, भूसंपादन केलेलं दाखवा. भूसंपादन नसेल तर भाडे करारनामा कुठला केलाय का भाऊ या कंपनीने? तर डायरेक्ट धनंजय जाधव आले तिकडून. राकेश वालांनी धनंजय जाधवला फोन केला, धनंजय जाधव माझ्याकडे आले, मला इथून उचलून नेलं. संतोष खाडे त्यावेळेस हे होते याच्यावरती पण कोणतं म्हणतात, परिवीक्षा दिन अधिकारी म्हणून आलेले होते. तर संतोष खाडे आणि धनंजय जाधव या दोघांनी मला उचलून डायरेक्ट देऊन अटक केली. माझ्या कुटुंबातले लहान पोरं, अपंग पोरं साहेब, यांना हे केलं त्यांनी. या विरोधात तुम्ही न्यायालयात पण दाद मागितलेली आहे? न्यायालयात सगळं मॅनेज केलं या कंपनीने. या कंपनीनं आहे ना, साधे तुम्हाला सांगतो, तलाठ्यापासून तर पार मुख्यमंत्र्यापर्यंत जे हे सगळे मॅनेज केलेले आहेत यांनी. देवेंद्र फडणवीसचा सुद्धा हा याच्यात भागीदारी असल्याचं सांगितलं जातं या प्रोजेक्टमध्ये.
मोठे मोठे मंत्री संत्री आहेत आणि तुमचा सर्वसामान्य माणसाला इथून पुढच्या काळात आहे ना न्याय मिळणं हे विसरून जायचं लोकांनी. जर तुमच्या जमिनीत इथं 7-12 उतारा नाही त्या याचं किती मोठमोठं हे चालू येतं जमिनी लूट प्रकरणं पुण्यामधले, त्याच्यातलाच हा एक भाग आहे अक्षरशः. मग या तुम्ही MSBचे या ठिकाणी अधिकारी आलेले आहेत कर्मचारी, तुम्ही शेतकऱ्यांच्या काय तक्रारी वगैरे असतील या लाईनच्या त्याची दखल घ्यायला चाललेली आहेत ना? आम्ही या लाईनचं काय आहे की ही लाईन आमच्याकडं इकडे बघा सर. हां, तर त्या संदर्भात त्या लाईनला काय काय त्याच्यामध्ये कमतरता आहे, काय काय आमच्या नियमानुसार ती लाईन झाली का नाही, पंच पॉईंट काय काय आहे त्याची आम्हाला आमच्या वरिष्ठांनी सूचना दिल्याप्रमाणे याच्यामध्ये काय तक्रारी वगैरे असतील शेतकऱ्याच्या तर त्याची नोंद घेतली जाणार आहे का नाही? ते म्हणजे तक्रार काही NOC वगैरे तुम्हाला घ्यावी लागते का नाही? नाही, आम्ही जे आता समजा तुम्ही शेतकरी आहेत तुमचं काय प्रॉब्लेम असला तर आम्ही वरिष्ठांना सांगू का बा या लाईनला या नंबरला असं असं या शेतकऱ्याची अडचण आहे, आम्ही त्यांच्या कानावर. आता ह्याच लाईनला काही टावर कोसळून सुदैवाने कुठली जीवितहानी झाली नाही, परंतु उद्या जर इथं जीवितहानी जर घडली या निकृष्ट बांधकामातून किंवा बेकायदेशीर बांधकामातून असं संजय टोबे यांचं म्हणणं आहे, तर त्याची काय दखल घेतली जाणार? आता हे बघा लाईनच मी अजून आमच्याकडे आलीच नाही लाईन नाही, परंतु अशी काही तरतूद आहे का तुमच्या आता ती काय कामाच्या काय असेल, प्रोसेसमध्ये? आता ते हे सर्व वरिष्ठांना माहिती असतात त्या सगळ्या कायद्याच्या गोष्टी. आता मी एक सर्वसामान्य कामगार आहे आणि मला जेवढं सांगितलं तेवढं काम करण्यासाठी मी आलो. ठीक आहे. आता मला इथं ह्या जागेवरती त्यांचं 7-12 उतारा नाही, काहीच नाही. मला इथं उद्या पेट्रोल पंप टाकायचा आहे. पेट्रोल पंप माझ्या नावावर आहे ना सगळं काही, 7-12 उतारा. मग पेट्रोल पंपाला तुम्ही परवानगी देणार का मला इथं? तुम्हाला मिळेल ना परमिशन. कशी मिळेल? ह्या लाईन खाली लाईन माझी एवढीच जागा आहे, नाही एवढीच जागा आहे आणि लाईन खाली मला पेट्रोल पंपाची परवानगी कशी देणार साहेब तुम्ही? नाही हे आता तुमचं जे नियमात समजा जे बांधकाम आहे काय असतं माहिती का, लाईन खाली जरी असतं तर लाईन खाली तुम्ही मला शब्द द्या की तुम्हाला मी याची परवानगी देतो इथं पेट्रोल पंपाखाली. शब्द देणारा मी एक सर्वसामान्य कार्य. ठीक आहे ना, इथं प्रत्येक जण येणार तेच म्हणतोय का मला लिमिटेशन. वरिष्ठ जे आहेत परमिशनचं वगैरे काम NOCचं काम त्यांचं असतं. आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अजितचे गावी आणि त्यांच्याकडे असतं. त्यांच्याकडं तुम्ही मानताय का त्यांच्याकडे असतं? तुमचा 7-12 उतारच नाही इथं, मग तुमच्याकडे शेतकऱ्यांनी NOCला यायचं कशासाठी? यायचं कशासाठी तुमच्याकडं? तुमचा मालकी हक्क आहे की इथं या जमिनीवर? मालक तुम्हीच आहेत जमिनी. मग आणि मग तुमच्याकडे NOC साठी कशासाठी यायचं? NOC साठी तुमच्याकडे यायचं कशासाठी जर मालक आम्ही इथं? आता ते काय आणि मला तुमच्या कार्यकारी अभियंत्याचं पत्र आहे का हे झाडं जे आहेत हे झाडं काढून टाका, नाही तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू म्हणून. तुम्ही कार्यकारी अभियंत्याचं पत्र आहे का हे झाडं तुम्ही उपटून काढून टाका. जरी यांचा मालकी हक्क नाही तर हे मालकी हक्क कसं दाखवतात मला का झाडं उपटून फेकून द्या? हे 10-10 वर्षाचे झाडं आहेत साहेब. हे झाडं आम्ही पोरा बाळासारखे जपले, आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नव्हता म्हणून आम्ही ते झाडं लावलेले. आणि तो कार्यकारी अभियंता तो म्हणतोय की तुम्ही ते झाडं उपटून टाका नाही तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू. ही कोणती पद्धत झाली? ही कोणती रवी झाली या लोकांना? मी आज प्रथम या लाईनवर आलोय त्याच्यामुळे मला ह्या लाईन विषयी मला काहीच माहित नाही. आता जे काय आहे नाही, मला याच्यामध्ये काही तरतूद आता तुम्हाला किती वर्ष झाली या कामामध्ये MSCBच्या? मी या ठिकाणी प्रथम आलोय. हो, नाही इथे असू द्या प्रथम तुम्ही, परंतु या कामामध्ये जॉबला लागल्यापासून हे काम ना आम्ही करीत नाही. हे लाईन उभारायचं काम जे करतात ना ही दुसरी म्हणजे आमचं जे ऑफिस आहे ते दुसरं आहे. म्हणजे याला आपण काय म्हणतो प्रकल्प विभाग, हे काम त्यांच्यावाले लाईन उभा करायचं. राईट, प्रकल्प विभागाचं आहे हे आमचं काम नाही. प्रकल्प विभागाचं आहे. प्रकल्प विभागाकडे हे सगळं जातं काम. आमच्याकडे काही नाही. आम्ही लाईन मेंटेनन्सवाले. आम्ही फक्त काय आमच्या ताब्यात लाईन आल्याच्या नंतर आम्ही ह्या लाईनचं मेंटेनन्स करण्यासाठी. परंतु आता शेतकरी स्वतः ते मालक आहेत, 7-12 त्यांच्या नावावर आहे. या जागेचं भूसंपादनच्या कायद्यानुसार खरेदी झाली नाही, 7-12 उतारा नाही त्यांच्याच नावावर आहे. उद्या सुदैवाने या ठिकाणी जर जीवितहानी काही जर झाली, हा टावर कोसळला, आता आपणच येताना आपल्याच अंगावर जर कोसळला हा टावर, हे बघा तर याला काही किंमत आहे का नाही? काही किंमत मी काय सांगतोय की मी लाईन मेंटेनन्सचा माणूस आहे. फक्त लाईन फॉल्ट झाला तर माझं तुम्हाला कमीत कमी 1,00,000-2 लाख रुपये पेमेंट आहे ना. तिथं माझ्यावालं कुठं काम आहे. आता हे लाईन उभा करणं किंवा याच्यातले नियम किती पाहिजे काय पाहिजे ते याच्यातली मला काही
डीपमध्ये माहीत नाही. ज्यांनी उभा केली आहे प्रकल्पाचं काम आहे त्यांना सर्व माहिती आहे. तुम्ही त्यांच्याशी ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतो. मी मार्गदर्शन करता करताच आमच्यावर फार घोडे कुत्रे म्हणजे गुन्हे दाखल झाले. असेच सगळे याचे सगळे अधिकारी म्हणायचे आम्ही दहशत दादागिरी हो, करून हो. कायद्याचा बळाचा वापर करून बळाचा वापर ठीक करून आहे, आम्ही तुमच्यावर हे करू सांगू साहेबांना की बाबा असे शेतकरी भेटले होते त्यांचं असं असं नाही तर आम्ही त्याच्यामुळे आम्ही ताब्यात तो पण. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी यूट्यूबवरील लोकदवंडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.